हॅलो, आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं आहे की इलेक्ट्रॉन्स हे अणुकेंद्रकाभोवती ठराविक गोलाकार कक्षांमध्ये फिरतात. प्रत्येक कक्षीची एक ठराविक ऊर्जा असते. म्हणजेच काय तर त्या ठराविक कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची एक ठराविक ऊर्जा असते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रॉन या कक्षांमध्ये किंवा शेल्समध्ये कसे वितरित होतात. इलेक्ट्रॉन्स या कक्षा भरताना कुठले विशिष्ट नियम पाळतात का? इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे या शेल्समध्ये विभागले जातात हे आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. तर सुरू करूया. समजा आपल्याकडे एक सोडियमचा अणू आहे. त्याच्यात 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. आणि हे 11 इलेक्ट्रॉन्स आपल्याला या अणुकेंद्रकाभोवती वितरित करायचे आहे. या वेगळ्या वेगळ्या कक्षांमध्ये वितरित करायचे आहे. तर या पहिल्या म्हणजे के शेल किंवा के कक्षामध्ये आपण 4 इलेक्ट्रॉन्स भरले आणि दुसऱ्या एल शेलमध्ये एल कक्षामध्ये आपण 7 इलेक्ट्रॉन्स भरले. ठीक आहे ना. पण प्रत्यक्षात सोडियमच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स या प्रकारे वितरित होत नाहीत. खरं तर पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या कक्षामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये उरलेला 1. अशा प्रकारची मांडणी इलेक्ट्रॉन्सची सोडियमच्या अणुकेंद्रकाभोवती केलेली असते. मग आता हे बघून तुमच्या मनात काही प्रश्न तर आलेच असतील. या पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन का बरं? त्यापेक्षा जास्त किंवा कमी का नाही? नंतर या पुढच्या शेलमध्ये या पुढच्या कक्षेमध्ये 8च का बरं? इथे या 9व्यालाही बसवून द्यायचं असतं ना. किंवा इकडे गर्दी करण्यापेक्षा बाहेरच्या कक्षेमध्ये 2-4 पाठवून दिले असते तरी चाललं असतं. पण कशावर तरी मर्यादा आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे वितरण झालेलं आहे. तर मग पहिला नियम हेच सांगतो की प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात याची मर्यादा असते. आणि म्हणून सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असं असतं. तर पहिला नियम हेच सांगतो की कुठल्याही कवचामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स किती बसू शकतात तर 2 गुणिला n चा वर्ग, जिथे n म्हणजे कवचाचा क्रमांक. आणि याला 2n चा वर्ग याला म्हणतात कवचाची कमाल धारकता, म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स धारण करण्याची क्षमता. तर n हा कक्षेचा क्रमांक आहे, बरोबर. म्हणून मग n जर 1 असेल म्हणजे k कवच असेल तर 2 गुणिले 1 चा वर्ग म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणून मग या पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. नंतर L कवचासाठी 2 गुणिला 2 चा वर्ग बरोबर 8. म्हणून मग या दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि मग उरला 1. 2 आणि 8 10 आणि सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन उरला, तो जातो मग तिसऱ्या कवचामध्ये. म्हणून सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असं असतं. आणि मग तसंच हे पुढे चालू राहतं. M कवचामध्ये 2 गुणिले 3 चा वर्ग, कारण M हे तिसरं कवच आहे. म्हणून मग तिसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स मावू शकतात. आणि हे असंच पुढच्या कवचांसाठी 4, 5, 6 असं चालू राहतं. चला तर मग आता आपण अजून एक उदाहरण बघूया. आपलं उदाहरण आहे कॅल्शियमचं. ह्याच्यात 20 इलेक्ट्रॉन्स असतात आणि याच्या केंद्रकामध्ये 20 प्रोटॉन असतात. तर मग आता कॅल्शियमचे 20 इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षांमध्ये वितरित करूया. तर मग पहिल्या नियमानुसार पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. दोन्ही मिळून 2 आणि 8 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स होतील, बरोबर. ते आपण 10 इलेक्ट्रॉन्स इथे काढू. पहिल्या कवचात 2 आणि दुसऱ्या कवचामध्ये 8 म्हणजे 2 आणि 8 इथपर्यंत तर ठीक आहे. उरले 10 इलेक्ट्रॉन्स. तिसऱ्या कवचामध्ये M कवचामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स जाऊ शकतात. म्हणजेच काय तर आपण हे 2 आणि 8 सोडून उरलेले जे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत ते या बाहेरच्या कवचामध्ये भरून टाकूया. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे ना. 2, 8 आणि 10. K कवचामध्ये 2, L कवचामध्ये 8, M कवचामध्ये 10. पण खरं तर नाही. कॅल्शियमच्या अणूभोवती अजून एक कवच असतं. तिसऱ्या कवचामध्ये सुद्धा 8च इलेक्ट्रॉन्स जातात. म्हणजे M कवचामध्ये सुद्धा पहा इथे 8च इलेक्ट्रॉन्स जातात. आणि मग 2, 8, 8
बरोबर 18. आणि मग उरलेले 2 हे अजून बाहेरच्या कक्षामध्ये किंवा कवचामध्ये जातात. तर मग कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 8, 2 असं असतं. पण तिसऱ्या कवचामध्ये तर जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात ना. या नियमानुसार 18 इलेक्ट्रॉन्स M कवचामध्ये जाऊ शकतात. मग असं का बरं झालं? इथे 8च का बसवले? उरलेल्या दोघांना अजून बाहेरच्या कवचात का टाकावं लागलं? तर मग आता इथे येतो दुसरा नियम. दुसरा नियम असं सांगतो की सगळ्यात बाहेरच्या कवचात जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. आणि आपण ज्या प्रकारे आधी इलेक्ट्रॉन्स वितरित केले होते त्यानुसार या बाहेरच्या कवचामध्ये 10 इलेक्ट्रॉन्स होते. म्हणून हा नियम मोडला जात होता आणि म्हणून ते इलेक्ट्रॉन संरूपण चुकीचं होतं. असं गरजेचं असल्यामुळे इथे अजून एक कवच दिलं आणि आता इथे 2 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हा नियम आता मोडला जात नाही. या नियमाला ऑक्टेट रूल, अष्टकाचा नियमसुद्धा म्हणतात. म्हणजे सगळ्यात बाहेर अष्टक किंवा ऑक्टेट असलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स चालणार नाहीत. आता या दुसऱ्या नियमाला सुद्धा काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ जे सगळे संक्रमक मूलद्रव्य किंवा संक्रमक धातू आहेत, जसं की झिंक, नंतर तांब, हे सगळे हा नियम पाळत नाही. त्यांच्या बाबतीत तिसऱ्या शेलमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स असू शकतात आणि प्रत्यक्षात त्यांच्यात 18 इलेक्ट्रॉन्स असतात सुद्धा. तर मग आपण आतापर्यंत काय बघितलं? तर पहिला नियम हा सामान्य नियम आहे. दुसरा नियम हा काही विशिष्ट मूलद्रव्यांसाठी लागू होतो पण सगळ्यांसाठी नाही. आणि त्याचे अपवाद आहेत संक्रमण धातू. आणि तरीसुद्धा बहुतेक मूलद्रव्यांमध्ये बाहेरच्या कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. तर मग आत्ताच्या टप्प्यावर आपल्यासाठी महत्त्वाचं असं आहे की ऑक्टेट नियम, अष्टकाचा नियम हा पाळला गेला पाहिजे. म्हणजे बाहेरच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. आणि म्हणून कॅल्शियम अणूचे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे वितरित केले जातात. तर कॅल्शियमच्या अणुभोवती 4 कवच असतात, K, L, M आणि N. सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असू शकत नाही. आणि म्हणून या M कवचामध्ये त्याची जास्तीत जास्त धारकता 18 असून सुद्धा आपण त्याच्यात 8च इलेक्ट्रॉन्स बसवतो आणि उरलेले 2 N कवचामध्ये पाठवतो. बरं, आता माझ्याकडे अजून एक प्रश्न आहे. समजा या K कवचाची जास्तीत जास्त धारकता 2 आहे, बरोबर? पण याच्यात 2च्या ऐवजी 1 इलेक्ट्रॉन तर बसूच शकतो, हो की नाही? म्हणजे आपण इथे 2च्या ऐवजी 1 लिहू आणि याही कवचामध्ये जास्तीत जास्त 8 न भरता 8च्या ऐवजी 7च भरू, 7च इलेक्ट्रॉन भरू. नंतर इथले 8चे 8 राहू देऊ आणि इथले 2 जे कमी केले ते 2 या 2मध्ये शेवटच्या कवचामध्ये भरून टाकू. चालेल? पहा, इथला 1 काढून टाकला, पहिल्या कवचामध्ये 1 आणि दुसऱ्याही कवचातला 1 इलेक्ट्रॉन काढून टाकला. तर इथे 7, पुढच्या कवचात म्हणजे M कवचामध्ये 8 आणि सगळ्यात बाहेर 4 म्हणजे 1, 2, 3 आणि 4 असे इलेक्ट्रॉन्स भरले. तर हे चालेल का? मग प्रत्यक्षात याचं उत्तर आहे नाही. हे अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्सचं वितरण केलेलं चालत नाही. मग आता आपण येऊ आपल्या तिसऱ्या नियमाकडे. तिसरा नियम हे सांगतो की आतलं कवच इलेक्ट्रॉन्सने पूर्ण भरल्याशिवाय बाहेरच्या कवचात इलेक्ट्रॉन्स जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन्स टप्प्याटप्प्याने भरले जातात. आतल्या कक्षा पूर्ण भरल्याशिवाय बाहेरच्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स भरले जात नाही. आणि म्हणून हेच कारण आहे की आपण आधी पाहिली तशी इलेक्ट्रॉन्सची रचना योग्य ठरत नाही. पहिलं कवच पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्सनी पूर्ण भरल्याशिवाय आपण बाहेरच्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स भरू शकत नाही. तसंच दुसरं कवचसुद्धा पूर्ण भरल्याशिवाय म्हणजे दुसऱ्या कवचात सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स पूर्ण असल्याशिवाय तिसऱ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स भरले जाऊ शकत नाही. म्हणून मग या कॅल्शियमच्या उदाहरणात 2 आणि 8 असे इलेक्ट्रॉन्स आपण K आणि L कवचामध्ये भरले. नंतर ऑक्टेटचा नियम पाळावा म्हणून उरलेले 10 इलेक्ट्रॉन्स तिसऱ्या कवचामध्ये न भरता तिसऱ्या कवचात आपण फक्त 8 इलेक्ट्रॉन्स भरू शकलो आणि मग चौथ्या कवचामध्ये उरलेले 2 टाकावे लागले. ठीक आहे? तर मग हे सगळे नियम पाळले जावे म्हणून हे अशा प्रकारचं वितरण चुकीचं आहे. ठीक आहे, आता आपण अजून काही उदाहरणं बघू. पहा, पहिलं आहे कार्बन ज्याच्यात 6 इलेक्ट्रॉन्स आहे. नंतर ॲल्युमिनियम ज्याच्यात
13 इलेक्ट्रॉन्स आहे आणि शेवटी आहे अर्गॉन. अर्गॉन वायूमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आहे. सगळ्यात पहिले आपण कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहू. पहा, 2 आणि 4 अशा प्रकारे कार्बनचे इलेक्ट्रॉन्स आपल्याला वितरित करता येतील. हा समजा अणुकेंद्रक असेल तर पहिल्या कवचामध्ये 2 आणि बाहेरच्या कवचामध्ये 4. इथे आपण पाहिलेल्या 3 नियमांपैकी कुठलाही नियम मोडला जात नाही. नंतर ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियममधले 13 इलेक्ट्रॉन्स 2, 8, 3 अशा प्रकारे वितरित करता येतील. पहिल्या कवचामध्ये 2 कारण त्याच्यात जास्तीत जास्त 2च मावतात. दुसऱ्या कवचात 8 आणि तिसऱ्या कवचात उरलेले 3. इथे 8 आणि 3 हे सगळे इलेक्ट्रॉन्स आपल्याला या दुसऱ्या कवचात भरता येत नाही कारण आपल्याला ऑक्टेट रूल म्हणजे अष्टकाचा नियम पाळायचा आहे. तर म्हणून इथे 8 आणि उरलेले 3 अजून बाहेरच्या कक्षामध्ये. नंतर अर्गॉनचे 18 इलेक्ट्रॉन्स 2, 8, 8 अशा प्रकारे वितरित केले जातात. 2 आणि 8 10 आणि अजून 8 18. तर मग हा अणुकेंद्रक असेल तर पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तर या अणूमध्ये सुद्धा 3 नियमांपैकी कुठलाही नियम मोडला जात नाही आहे. ठीक आहे, तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटूया.